पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दिलास दगा, आता भोग सजा। माफ करा सरकार, चुकून पडलं। राहू दे आणते इकडं। ते खरडा बनायचा होता ना। हा आण, इथं ठेव। जा पाटावर वंटा घेऊन ये। होय सरकार। नमस्कार हो। अरे सर तुम्ही या ना बसा। नाही बसत नाही आता मला सांगा आपल्या सर हाताला काय झालं? हे काय नाही, कुछ पाणी गेले कुछ खोना पडताय टाइप मध्ये जरा। काही काम होतं का? म्हणजे काम असल्याशिवाय यायचंच नाही काय आम्ही? नाही तसं नाही, अचानक आलात म्हणून विचारलं। हा जरा ते तुमचं इन्स्पेक्शन करावं म्हणलं। काय ते? इन्स्पेक्शन करावं म्हणलं। हा बरोबर करताय का नाही सगळी कामं? मी नसताना शाळेचा कारभार नीट चाललाय का नाही बघावं म्हणलं। अक्षर असते तर उच्चार समजवलं असतं बरोबर। काय 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 म्हणला? मी काय नाही म्हणणार मी। नाही अक्षरा काय तर म्हणलं की आता तुम्ही? नाही आणि गेलेत कुठं त्या? आणि बाकीचे शिक्षक कुठे आहेत? संपर्क गेले का सगळे? नाही, बाकीचे शिक्षक मिटिंगला गेलेत आणि अक्षरा सुट्टीवर गेली। सुट्टी कसं काय? कोणाला विचारून घेतली? मला मालकाला विचारायची काय पद्धत बिद्धत? सर आता सुट्टीचं काय विचारायचं एवढं, आणि तिच्या रजा शिल्लक होत्या म्हणून मग तिने आजच बरी घेतली। नाही आणि कारण काय रजेचं? मी अजून कोणाला सांगितलं नाही। माझ्याकडनं कोणालाही नाही करणार, तूच सांग। कारण काय रजेचं हो सर? कारण काय रजेचं सांगा लवकर मला। थोरल्या सरकारने रिपोर्ट करायला लागतोय। घरगुती कारण आहे। आजारी बिजारी पडल्यात काय त्या? नाही येऊन गेली ना ती शाळेत। येऊन गेल्या कवा? आता मगाशी। आजपासूनच सुरू झाली ना तिची सुट्टी। आजपासून सुरू झाली म्हणजे काय? अशी किती दिवस घेतल्या सुट्टी? 10 दिवस। 10 दिवस? ही 10 दिवस ही काय फालतूगिरी ही? आणि एवढी सुट्टी कशी काय मंजूर करताय बरं तुम्ही? पोरांच्या परीक्षा आल्या, त्यांच्या अभ्यासाचं कसं होणार? अशी कशी रजा मंजूर करताय? आणि कुणाला विचारलं तुम्ही? आम्हाला न विचारता? नाही, बारीक सारीक गोष्टींसाठी जर का फोन केला तर मग मॅडम चिडतात हो। आपण मी आहे ना, मला विचारायचं तुम्ही असं 10 दिवस? सॉरी सर। आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे सर? तुम्ही नाही सगळं। हा हॅलो, हा कारखान्याचं काय? उद्या येत आहे कारखाना नंतर बोलतो। तुम्हाच नाही नव? हा दुर्गे, अगं इथं का बसली आज? एवढं मोठं किचन आहे आणि यो गोतावळा का जमलाय? काय काय झालं काय? दगाबाजी। दगाबाजी हिनं केली? गुरुजीनं पैसे दिले पत्रिका खोटी जुळवण्यासाठी। दुर्गे घोडे, अक्कल नाही वय तुला? येईल अक्कल येईल तिला। असं म्हणतेस? ठीक आहे,
खा आता समदा. समजा अगं कशी खाईल ती? हातानं. जो दगा देणार तो खरडा खाणार. हा, तो बी पाण्या बिगर. चला लवकर लवकर, आमच्याकडे येळ नाहीये. हा लवकर. ये, हातानं खा. खा. खा पटशिरी. किती झाले? 300. हा, हे घ्या. हा सर बोला. अक्षरा अगं प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अगं अधिपती सर आले होते. मग तुझ्या रजेवरनं वैतागले ते. एवढी मोठी रजा का दिली म्हणून. बापरे, आता हे काय नवीन? नाही, मला आता वेगळीच भीती वाटायला लागली आहे. कसली? त्यांनी तुझी रजा कॅन्सल केली तर. अहो पण सर, माझ्या हक्काच्या रजा आहेत ना शिल्लक. अगं तेच मी त्यांना सांगितलं, पण तुला माहितीये ना भुवनेश्वरी मॅडमचं डोकं कशावर नाही फिरत. ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बोलते त्यांच्याशी. नाही ते ठीक आहे, पण तुझी रजा कॅन्सल केली तर तू चिडू नकोस. नाही चिडणार. हा, गोड बोलून काहीतरी मार्ग काढू आपण. हो सर. ओके. झालं बघू. अगं हाय की, हा एक चमचा भर हाय, संपून टाक. चल चल चल, तोंड उघाड. अगे तोंड उघाड. हा, आता कस, आता राहील ना लक्षात. जो करेल दगा त्यासनी मिळेल सजा. टन काय तुमची. तुमची माऊ आहे? नाही नाही, इथनं पुढे ना तुम्हाला भेटायला येताना मी हेल्मेटच घालून येणार आहे. डेंजर कवटीबाज बाई. कवटी टणकच असते, ती मेंदूचं रक्षण करते. काही मनाचं रक्षण करायला हाडाचा सांगाडा असतो. तरी बी मन पळून जाऊ शकतंय. मन म्हणजे हार्ट म्हणताय ना तुम्ही? हा, दिल. त्याला हृदय असं म्हणतात मातृभाषेत. काकी जरा बांधून द्या ना प्लीज. हा, हृदय म्हणजे ते तुमचं तेच हो, दिलो. अहो पण मातृभाषेत बोला की. राष्ट्रभाषेला काय प्रॉब्लेम आहे काय? मग राष्ट्रभाषेत तरी बोला पूर्णपणे. एक ना धड भाराभर चिंध्या. काय एवढे असले जड जड शब्द एकदम पटाटा टाकताय तुम्ही. वांड वांड शब्द एकदम सहज. त्यासाठी काय तुम्हाला लई टोचका लावायला लागतं असं वाटत नाही. एक नंबर, सगळं सोपं आहे तुमच्यासाठी. सोपंच असतं शिक्षण घेतलं की. द्या.
काय शिक्षण? अहो तुम्ही काय मला शिक्षण देणार? मी शिक्षिका आहे. असं काय नसतंय. आमचे आईसाहेब काय म्हणतात माहितीये काय, हे अख्खं जे कम्प्लीट जे जीवन आहे ना ती आपली शाळा आहे. फक्त आपण विद्यार्थी राहिलं पाहिजे मरेपर्यंत. आलं का लक्षात? जिथून जे चांगलं मिळते तिथून ते माणसानं घेतलं पाहिजे. त्यासाठी काय मास्तरच पाहिजे असं काय नाही. चांगलं आहे. काय काय नक्की काय चांगलं आहे? नाही त्या म्हणतात ते चांगलं आहे, पण त्याला शिक्षणाची साथ असेल तर अजून चांगलं होईल. नाही आता बघा तुम्ही काय बोलला. साथ ही माणसांची मिळते हो. तुम्ही राष्ट्रभाषेचा आधार घेतला हो. साथ सॉरी, शिक्षणाची जोड. असू दे असू दे. आम्हाला काय राष्ट्रभाषेचं वावडं नाही. कसं आहे, भाषा ही माणसं जोडण्यासाठी वापरली गेली पाहिजे. माणसाचं म्हणणं कळलं पाहिजे भाषेतनं. बस. मला पटत नाही. काय पटत नाही? राष्ट्रभाषा का जोडणं? तुमचं मत. पण ठीक आहे ठीक आहे. माझे बाबा म्हणतात व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे जाऊ दे, नंतर बोलू आपण. सांगा की. मला वेळ नाहीये हो आता. प्लीज. झालं? थँक्यू काकी. मास्तरीन म्हणून तर सांगा. हे बघा, मी तुमची काय मी तुमची शिक्षिका नाहीये. बर, म्हणजे तुम्ही काय फक्त पोरासनी शिकवणार? विद्यार्थ्यांना. हा, आणि आमासनी शिकायचं असेल तर मग शाळेत यावं लागेल. आम्ही शाळेत. चालू द्या, मी निघते. काय हो? कुठे निघता? कुठं हो? मला मेलीला काय पाहिजे होत. ताईची पंगा घेतला. घे, रडून घे. धनाजी. ताई नका, मला कसली बी सजा देऊ नका आता. आता आईस्क्रीम खाण्याची सजा. ताई आईस्क्रीमच आहे ना. खा. तू आमासनी आज ओळखतेस वय? आमच्या दरबारात चूक घरच्यानी करू व दारच्यानी समद्यांना समान शिक्षा असते. बहीण आहेस म्हणून तुला सूट मिळल असं वाटलं वय तुला? दर खा. अशी कशी चूक केलीस ग तू? पहिली आणि शेवटची चूक ताई. ठीक आहे, आता आईस्क्रीम. कमी जास्त काय वाटलं तर डॉक्टरांना बोलवून घे. चल. आणि चंचीचं काय? तू सांग, मी बोलू. आता वाट कसली बघतेस? घे बोलवून तिला ताबडतोब. आजच्या आज चंची आली पाहिजे घरात. गुरुजींना पत्रिका बघायला सांगितली. ती जुळली तर लगेच लग्नाचा बार उडवून देऊ. हा. मास्तरीन बाई, हो मास्तरीन बाई, इकडं. आलात का मागे मागे? अहो, जे महत्वाचं बोलायचं होतं ते राहून गेलं. आता काय? महत्वाचं जर थांबा की. काय महत्वाचं आहे? पुढे बघा. हा, हे का बरोबर नाही बरं काय? काय बरोबर नाहीये? हा, नाही हे का आपल्याला पटलेलं नाही आहे. काय पटलेलं नाही? नाही, असं कुठे असते व्हय? अहो कुठे काय असतं? अहो, कुठं काय असतं काय? तुम्ही ते घरी 10 दिवस ते पण 10 दिवस. अधिपती सर आले होते. मग तुझ्या रजेवरनं वैतागले ते. तुम्ही माझ्या रजेबद्दल बोलताय का? हा. मग डायरेक्ट मुद्द्याचं बोला ना. आणि हे असले माकडचाळे कशाला करताय? आधीच काहीतरी करून घेतलंय हाताला. अहो, काय करणार? आम्हाला तुमच्यावर मुद्दे सुद्धा बोलता येत नाही. हो, काय हसला का? काही नाही. नाही काय नाही काय. आम्हाला मुद्दे सुद्धा बोलता येत नाही म्हणलं करायची काय गरज होती? शिक्षण घेतलं असतं तर जमलं असतं. अरे तू काय गाडी चालवतोस का विमान चालवतोस का? डोळे फुटले का तुझे? बघून चालवता येत नाही तुला?
काय 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 चूक त्यांची नव्हती, आपली होती. आपण काय केलं? अहो रस्त्यात उभं राहून बोलत होतो आपण. जाऊ दे, मला ना उशीर होते, मी निघते आता. हो निघता कुठं? मेन बोलायचं राहिलंच की आपलं. आता काय अजून? तुम्ही एवढी रजा का घेतली? का घेतली म्हणजे? शिल्लक होत्या माझ्या हक्काच्या रजा म्हणून घेतली. एवढी रजा मिळत नाही हो. मिळाली आहे. ती मी कॅन्सल केली आहे. गुरुजी, खरं खरं किती गुण जुळतायत? एकूण 18 गुण जुळत आहेत. मग लग्न होऊ शकतंय काय? नक्कीच होऊ शकतं. अहो लग्न जमवायला किमान 18 गुण जुळणं आवश्यक असतं. झालं की मग. हो ना. आणि मी मुहूर्तही काढून ठेवले. कधीचे आहेत? पुढल्या महिन्यात 3 चांगले मुहूर्त आहेत. 8 तारीख, 18 तारीख आणि 27 तारीख. आणि यातला जो 18 तारखेचा मुहूर्त आहे ना, तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. तर बोला कुठला धरायचा? कळवतो आम्ही तुम्हाला. बर. या तुम्ही. भुवे हं. येते. गुरुजी, हे काय? आमचे निष्ठावान योद्धा आहात तुम्ही. तुम्हाला इनाम नग का द्यायला? अहो असू देव. राहू द्या, राहू द्या. तुमच्या पोरीची डिलिव्हरी झाली नव? हो. सुका मेवा आहे, न्या. बर. बर येऊ मग. भुवे, तू खरंच आधिपतीचं त्यांच्याशी लग्न लावून देणार आहेस? मग काय जॉक म्हणून मुहूर्त काढले आम्ही? अगं पण आधिपतीच्या पसंतीचं काय? आमची पसंती तीच त्यांची पसंती. अगं असं गृहीत धरू नकस त्याला. पैज लावत्यास? आत्या नग पैज हारशील. अगं ताई बरोबर कुणी बी पैज जिंकू शकत नाही या जन्मात. ताईचं डोसकं म्हणजे सुपर फास्ट गाडी हाय. आत्या नाही, आई म्हण. दुर्गे, अगं तुझे आई बाप मेले तेव्हा एवढी शिवतीस. भुवी सारखं सांभाळलं मी तुला. हा ते लहानपणीची सवय आहे ना व. आत्याच येते तोंडात. बदलती. वय वय पैजेचं काय? नग हा आता कसं? ताईला चॅलेंज तवाच करा जेव्हा तुम्हासनी बरबाद व्हायचं असेल. त्यांची निघाली काय? हा अरे काय हा 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 काय करतेस? सांग ना, निघाली की नाही निघाली? हा ते सांगते. हा निघाली की. चला सांग. आता लवकरच या घरात तोरणं लागणार. सनई चौघडे वाजणार. कॅन्सल म्हणजे? नाही नाही नाही, एवढी 10 दिवस रजा नाही मिळू शकत. अहो मला हवी आहे. कारण मी नाही सांगणार. का? खाजगी आहे. हा मग रजा रद्द. म्हणजे उद्या शाळेत या, मी तुम्हाला सांगतो तुम्हाला किती दिवस रजा मिळेल ते. हा काय वेडेपणा आहे? का आम्ही मालक आहे शाळेत? हा मग तुम्ही काही विकत नाही घेतलंय मला. घेऊ शकतोय. एक्सक्यूज मी, काय झालं? तुम्ही विकत घेणार मला असं म्हणाला? नाही नाही, जोक केला. जोक मला नाही आवडला हा जोक. बरं राहू राहू, तुम्ही चिडू नका. हे बघा मी विकाऊ नाहीये. नाही नाही, तसं म्हणलेलं नाही मी. तसं म्हणायचं नव्हतं मला. अहो मला असं म्हणायचं होतं, तुम्ही एवढ्या भारी यायचा की तुम्ही म्हणजे समजा विक्रीला असता तर उचलला असता. असं म्हणजे विकत घेत म्हणजे वाईट येतून नाही, चांगल्या येतून. तुम्ही चिडू नका. मला तुमची खूप किंमत आहे मास्तरीनबाई, तसं हे नाही. दाखवलात ना रंग तुम्ही शेवटी तुमचा. हे काय आहे? हा पैशाचा माज आहे की अडाणी पण आहे? नाही नाही तसं नाही आहे. मग कसं आहे? किंमत लावताय तुम्ही माझी? हा ही काय भाषा आहे? हे काय बोलणं? विक्रीला असतं तर विकत घेतलं असतं म्हणून? काय वस्तू आहे मी? हो माणूस आहे मी.
म्हणून मला अशिक्षित लोक आवडत नाही. अशिक्षित नाही मी, कमी शिक्षित आहे. लिहायला वाचा येते की मला, आणि इंग्रजी संघ फक्त जरा खानदानी दुश्मनी आमची, तेवढंच. तुम्ही जा आता. मी जातो मास्तरीनबाई, पण तुम्ही चिडू नका, राग मानून घेऊ नका तुम्ही. मी हात जोडू का? ओ मास्तरीनबाई ऐका ना, अहो जरा बोलण्यात माझी चूक झाली, पण विचारात खोट नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. आम्ही रांगडी माणसं आहोत, तुमच्यासारखं मुद्देसूद बोलता येत नाही, आगळ पगळ बोलतो आम्ही. ओ इथे बोलायला मला दिसत नाही का? जा की, काय डोसक्याला ताप करायला लागलाय? अहो थांबा, काय चाललंय काय? दादागिरी आणि अरेरावी करू नका त्यांच्यावर, ते नोकर नाहीयेत तुमचे. अहो आणि तुम्ही काय ऐकताय त्यांचं? अहो तुमचा बॉयफ्रेंड म्हणला की. बॉयफ्रेंड? हे कुठल्या अँगलनी माझा बॉयफ्रेंड वाटतायत? काय करताय तुम्ही? हा काय करताय? हो तुम्ही काय घेताय पैसे? काय चाललंय काय तुमचं? नेहमीच आहे ह्यांचं. हे घ्या. माझे पैसे ते तुमचे कुठले? ह्यांना शिक्षण नाहीये, तुम्हाला कळत नाही? तुम्ही काय लगेच पैसे घेताय? मी पण शिकलो नाही, शाळा सोडली 9वी नंतर. छान केलं. हे घ्या, तुम्ही बसा रिक्षात, बसा आणि थांबा, कुठे जाऊ नका. आणि तुम्ही माझा पाठलाग करू नका, नाहीतर माझ्या मनात तुमच्याबद्दल असलेली आहे नाही ती पद तुम्ही घालून बसा. चला.